नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भिल ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर चला पाहूया प्रश्न. प्रश्न पहिला, टिंबटिंबच्या कायद्यानुसार ब्रिटिश शासित प्रांत व संस्थाने यांचे मिळून संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. पर्याय पहा. 1. 1885, 2. 1853, 3. 1909, 4. 1935. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1935. पुढचा प्रश्न पहा. 2. 1937 मध्ये देशातील किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? पर्याय पहा. 1. 8, 2. 11, 3. 12, 4. 10. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 11. पुढचा प्रश्न पहा. 3. 1937 साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत किती प्रांतांमध्ये राष्ट्रीय सभेला बहुमत मिळाले? पर्याय पहा. 1. 3, 2. 5, 3. 8, 4. 11. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8. पुढचा प्रश्न पाहूया. 4. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील टिंबटिंब येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. पर्याय पहा. 1. कामगार मैदानावर, 2. गवालिया टँक मैदानावर, 3. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर, 4. आझाद मैदानावर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गवालिया टँक मैदानावर. पुढचा प्रश्न पहा. 5. मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात छोडो भारत हा ठराव कोणी मांडला? पर्याय पहा. 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. सरदार वल्लभभाई पटेल, 3. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4. राम मनोहर लोहिया. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न पाहूया. 6. मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय पहा. 1. मौलाना अबुल कलाम आझाद, 2. महात्मा गांधी, 3. पंडित जवाहरलाल नेहरू, 4. सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मौलाना अबुल कलाम आझाद. पुढचा प्रश्न पाहूया. 7. या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे हे विधान कोणी केले? हा प्रश्न NMMS परीक्षा 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. मौलाना आझाद, 2. महात्मा गांधी, 3. पंडित नेहरू, 4. सरदार वल्लभभाई पटेल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महात्मा गांधी. पुढचा प्रश्न पाहूया. 8. वैयक्तिक सत्याग्रहाचे टिंबटिंब हे पहिले सत्याग्रही होते. पर्याय पहा. 1. आचार्य विनोबा भावे, 2. महात्मा गांधी, 3. पंडित जवाहरलाल नेहरू, 4. सरदार वल्लभभाई पटेल.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आचार्य विनोबा भावे. पुढचा प्रश्न पाहूया. 9 टिंबटिंब येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली. पर्याय पहा. 1 नाशिक, 2 मुंबई, 3 धुळे, 4 नंदुरबार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंदुरबार. पुढचा प्रश्न पाहूया. 10 चित्रातील व्यक्तीचे नाव ओळखा. पर्याय पहा. 1 छोटूभाई पुराणिक, 2 डॉक्टर राम मनोहर लोहिया, 3 यशवंतराव चव्हाण, 4 जयप्रकाश नारायण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जयप्रकाश नारायण. पुढचा प्रश्न पहा. 11 सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटाने सरकारला सळो की पळो करून सोडले होते? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1 लाल सेना, 2 अभिनव भारत, 3 अनुशीलन समिती, 4 आझाद दस्ता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आझाद दस्ता. पुढचा प्रश्न पाहूया. 12 चित्रातील व्यक्ती कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? पर्याय पहा. 1 असहकार चळवळ, 2 सविनय कायदेभंग चळवळ, 3 भूमिगत चळवळ, 4 क्रांतिकारी चळवळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूमिगत चळवळ. पुढचा प्रश्न पाहूया. 13 मुंबईला उषा मेहता व विठ्ठल झवेरी यांनी टिंबटिंब या नावाचे गुप्त प्रक्षेपण केंद्र स्थापन केले. पर्याय पहा. 1 मुंबई रेडिओ, 2 आझाद रेडिओ, 3 बर्लिन रेडिओ, 4 फ्री इंडिया सेंटर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आझाद रेडिओ. पुढचा प्रश्न पाहूया. 14 महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात टिंबटिंब यांनी 1942 साली प्रतिसरकार स्थापन केले. पर्याय पहा. 1 क्रांतिसिंह नाना पाटील, 2 भाई कोतवाल, 3 जनरल आवरी, 4 सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रांतिसिंह नाना पाटील. पुढचा प्रश्न पहा. 15 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 जयप्रकाश नारायण, 2 रासबिहारी बोस, 3 सुभाषचंद्र बोस, 4 भाई कोतवाल. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रासबिहारी बोस. पुढचा प्रश्न पहा. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? पर्याय पहा. 1 रासबिहारी बोस, 2 सुभाषचंद्र बोस, 3 जयप्रकाश नारायण, 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पाहूया. 17 सुभाषचंद्र बोस यांनी आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी कोणत्या पक्षाची स्थापना केली? पर्याय पहा. 1 फॉरवर्ड ब्लॉक, 2 राष्ट्रीय काँग्रेस, 3 समाजवादी पक्ष, 4 इंडियन इंडिपेंडन्स लीग.
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फॉरवर्ड ब्लॉक. पुढचा प्रश्न पाहूया. 18. रास बिहारी बोस यांनी टिंबटिंब यांच्या मदतीने भारतीय सैनिकांची एक पलटण तयार केली. पर्याय पहा. 1 जगन्नाथ भोसले, 2 प्रेम कुमार सहगल, 3 सुभाषचंद्र बोस, 4 कॅप्टन मोहन सिंग. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कॅप्टन मोहन सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. 19. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 महात्मा गांधी, 3 सुभाषचंद्र बोस, 4 पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पाहूया. 20. अंदमान व निकोबार या बेटांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अनुक्रमे कोणती नवी नावे दिली? पर्याय पहा. 1 शहीद व स्वराज्य, 2 स्वराज्य व शहीद, 3 स्वतंत्र व कुर्बान, 4 कुर्बान व स्वतंत्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शहीद व स्वराज्य. पुढचा प्रश्न पहा. 21. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी टिंबटिंब येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. पर्याय पहा. 1 जर्मनी, 2 सिंगापूर, 3 मुंबई, 4 दिल्ली. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंगापूर. पुढचा प्रश्न पाहूया. 22. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना कोणी स्थापन केली? पर्याय पहा. 1 रासबिहारी बोस, 2 कॅप्टन मोहन सिंग, 3 सुभाषचंद्र बोस, 4 अरविंद घोष. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रास बिहारी बोस. पुढचा प्रश्न पहा. 23. टिंबटिंब रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. पर्याय पहा. 1 12 ऑगस्ट 1945, 2 17 ऑगस्ट 1945, 3 20 ऑगस्ट 1945, 4 18 ऑगस्ट 1945. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 ऑगस्ट 1945. पुढचा प्रश्न पाहूया. 24. चित्रातील व्यक्तीचे नाव लिहा. पर्याय पहा. 1 संत तुकाराम, 2 संत रामदास, 3 संत एकनाथ, 4 संत तुकडोजी महाराज. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पुढचा प्रश्न पहा. 25. टिंबटिंब रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवरील हिंदी सैनिकांनी तिरंगा ध्वज फडकवून उठाव केला. पर्याय पहा. 1 15 फेब्रुवारी 1946, 2 20 फेब्रुवारी 1946, 3 19 फेब्रुवारी 1946, 4 18 फेब्रुवारी 1946. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 फेब्रुवारी 1946. पुढचा प्रश्न पहा. 26. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी महिला पथकाचे प्रमुख कोण होते? पर्याय पहा. 1 प्रेम कुमार सहगल, 2 गुरबख्श सिंग धिल्लॉ,
3 जगन्नाथ शिंदे, 4 डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. तर विद्यार्थी मित्रांनो, NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 9 स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.